गुड आफ्टरनून. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. येस सर. ओके, आपण स्टार्ट करूया. तर आपलं जे लेक्चरचं जो टाईम आहे ना, मॉर्निंगला मला महत्त्वाचं जरा कॉलेजचं काम असतं, तर मी सरांची परमिशन घेऊन आपला जो टाईम आहे तो दुपारचा करीन. दुपारी मी फ्री असतो, कारण कॉलेजचं महत्त्वाचं जरा काम असतं, त्यामुळे मी सरांची उद्या परमिशन घेतो आणि मग तुमचा टाईम दुपारचा आम्ही ठेवतो. म्हणजे काही टेन्शन नाही, तुम्हाला पण वेळ मिळेल थोडंसं ॲडजस्ट करायला. हां सर, उद्याचा टायमिंग लवकरच सांगा. हां, आम्ही सांगतो. आज काल काय झालं, काल जरा माझी तब्येत बरोबर नव्हती, तर थोडंसं माझा टाईम सांगायला थोडा उशीर झाला. तर तुम्हाला थोडं लवकर सांगेन मी टाईम. जरा सरांची परमिशन घेऊन माझा जो टाईम होईल ते मी दुपारीच ठेवेन, काही टेन्शन नाही. ओके. हां लवकर. हो. बाकी मग काय आमचा कोणाला अख्खा प्रॉब्लेम दिवस नाही फुकट ना? जातो. हां, बाकी नाही अजून टाइम टू टाइम घ्या, फक्त नाही, बस मी घेईन, एवढाच. तसं काही टेन्शन नाही. बाकी अजून कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेमचा फोटो पाठवतो. ओके, मी तुम्हाला ग्रुपवर फोटो पाठवला आहे. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 15वा प्रॉब्लेम आहे. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ अ फर्म ॲज ऑन 31 डिसेंबर 2013. तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, त्याच्यात ड्रॉइंग्स दिला आहे. ड्रॉइंग्स कॅपिटलच्या डेबिटला जाणार. नंतर फर्निचर तुमचं ॲसेट आहे, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला जाणार. नंतर स्टॉक. तर स्टॉक मी तुमच्याबरोबर डिस्कस केलं होतं काल, की जर समजा परचेस आणि सेल्स दिला असेल तर तो स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे. तर हा स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे. नंतर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रेंट अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, डेटर्स आपलं ॲसेट्स आहे आणि बँक ॲसेट्स आहे. नंतर कॅपिटल जे आहे ते कॅपिटलच्या क्रेडिटला आणि याच्यात सीचं इन्क्लुडिंग गुडविल आहे. तर गुडविलचं मागच्या प्रॉब्लेमसारखंच आहे. काल आपण जो प्रॉब्लेम केला की त्याच्यात गुडविलची व्हॅल्यू इन्क्लूड नाही आहे. ओके, तर त्याच्यात गुडविलची व्हॅल्यू इन्क्लूड नाही आहे, कारण त्यांनी गुडविल कॅशमध्ये आणलेलं नाही आहे, ते आपल्याला रेज करायचं आहे. पुढे सेल्स दिलं आहे, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. नंतर क्रेडिटर ही आपली लायबिलिटी आहे. त्याच्यापुढे ए अँड बी
वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली, म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वल आहे. नंतर मिस्टर सी वॉज ॲडमिटेड टू पार्टनरशिप ऑन 1 जुलै. आता या प्रॉब्लेममध्ये पण मागच्या प्रॉब्लेमसारखं 6 महिने झाल्यानंतर नवीन पार्टनरला ॲडमिट केलेलं आहे. म्हणजे 31 डिसेंबरला इयर एंड होतं आणि 1 जुलैला नवीन पार्टनरला आपण ॲडमिट केलं आहे. म्हणजे पहिला जो पिरियड आहे ते 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत, 1 जानेवारी ते 30 जून हा पहिला पिरियड आहे आणि दुसरा पिरियड 1 जुलै ते 31 डिसेंबर हा दुसरा पिरियड आहे. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिला आहे 23,500. नंतर रेंट अँड टॅक्सेस पेड इन ॲडव्हान्स. तर मागच्या प्रॉब्लेमसारखंच हे आपल्याला लेस करायचं आहे आणि मग ॲसेट साईडला दाखवायचं आहे. नंतर जनरल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग 800, ते पण आपल्याला ॲड करून लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. नंतर चार्ज डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 10%, तर फर्निचरचं 10% लेस करून ते P&Lच्या डेबिटला दाखवायचं आहे. आणि शेअर ऑफ गुडविल ऑफ न्यू पार्टनर वॉज व्हॅल्यूड ॲट 1000 अँड येट टू बी ॲडजस्टेड. आता इथे ॲडजस्टेड शब्द त्यांनी टाकलेला आहे, तर ते आपल्याला काय करायचं आहे, हे रेज करून आपल्याला ते लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. तर आपल्याला काय करायला लागेल, ते जे गुडविल आहे ते तुम्हाला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला दाखवायला लागेल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांना इक्वली डिवाइड करायचं ए आणि बीला, आणि ते नंतर मग ॲसेट साईडला येईल. कारण इकडे राईट ऑफ वगैरे काही दिलेलं नाही आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये ते रेज करून आपण राईट ऑफ केलं होतं, पण इकडे फक्त आपण रेज केलेलं आहे. तर रेज करून ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके, तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर लिहा. ओके, तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 15वा प्रॉब्लेम आहे. तर आता आपण पहिलं ट्रेडिंग अकाउंट बनवूया. इथे 3 पार्टनर आहेत, ए बी सी. तर पहिलं इन द बुक्स ऑफ आपल्याला इथे ए बी सी असं लिहावं लागेल. इन द बुक्स ऑफ ए बी अँड सी. इन द बुक्स ऑफ ए बी अँड सी पहिलं ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे आपल्याला. ट्रेडिंग अकाउंट फॉर इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. नंतर त्याचा फॉर्मॅट पर्टिक्युलर्स रुपीज डेबिट साईडला, पर्टिक्युलर्स रुपीज क्रेडिट साईडला. तर असा हा फॉर्मॅट आहे. त्याला साधारण 15 ओळी सोडा. 15 ओळी सोडल्यानंतर पुढचं अकाउंट बनवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 31 डिसेंबर 2013पर्यंतचं, आणि ते तुम्हाला कॉलिम्युनर करायचं आहे. पहिला जो अमाऊंटचा कॉलम आहे तो 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत, आणि दुसरा कॉलम 1 जुलै ते 31 डिसेंबरपर्यंत. तसंच दुसरं पण 1 जानेवारी ते 30 जून पहिला पिरियड आणि 1 जुलै ते 31 डिसेंबर दुसरा पिरियड. तर हे साधारण तुम्ही एक पेजचं करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाल्यानंतर पुढचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट P&L अकाउंट एक पेजचं बनवल्यानंतर पुढचं अकाउंट बनवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटलमध्ये A, B आणि C हे 3 पार्टनर आहेत. त्याच्यानंतर शेवटची आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. याला 10 ओळी सोडा तुम्ही. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2013. तर आपण फॉर्मॅट ड्रॉ केला. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया, पोस्टिंग स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ड्रॉइंग्स दिले. तर ड्रॉइंग्स येणार कॅपिटलच्या डेबिटला. कॅपिटलच्या डेबिटला आपण ड्रॉइंग्स लिहूया. तर ते पोस्टिंग करायचं 2 ड्रॉइंग्स. त्यांच्या ज्या अमाऊंट आहेत 15,000, 7,500 आणि 1,500. तर आपण पोस्टिंग करूया 15,000, 7,500 आणि 1,500. 15,000, 7,500 आणि 1,500 कॅपिटलच्या डेबिटला आहे. नंतर पुढे फर्निचर दिलेलं आहे. फर्निचरवरती डेप्रिसिएशन आहे, तर ते आपण इनर कॉलममध्ये ॲसेट साईडला लिहूया. फर्निचर इनर कॉलममध्ये 10,500. 10,500 ॲसेटची अमाऊंट आहे. त्याच्यानंतर परचेसेस दिला आहे. तर परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला येणार. एक ओळ सोडायची. ट्रेडिंगच्या डेबिटला एक ओळ सोडून तिथे लिहा 2 परचेसेस. 2 परचेसेस. त्याची जी अमाऊंट आहे 1,10,000. परचेसेसची अमाऊंट 1,10,000. त्याच्यानंतर स्टॉक दिला आहे. मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे तो ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला 2 ओपनिंग स्टॉक. त्याची जी अमाऊंट आहे 25,000. त्याच्यानंतर सॅलरी. आता ओपनिंग स्टॉक नंतर जनरल एक्सपेन्सेस आहेत. आता जनरल एक्सपेन्सेसला आउटस्टँडिंग 800 आहे. तर आपण काय करायचं, जनरल एक्सपेन्सेसमध्ये आउटस्टँडिंग 800 ॲड करायचं आणि मग ते 2 पिरियडमध्ये डिवाईड करायला लागेल. तर इकडे कसं करायचं, डेबिटला 2 जनरल एक्सपेन्सेस. आता त्याची जी अमाऊंट आहे 5,200, त्याच्यात 800 ॲड करायचं. 800 ॲड करून 6,000 येणार आणि 6,000 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं, म्हणजे 3,000 आणि 3,000. 3,000 आणि 3,000 असे तर डिवाईड केलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आउटस्टँडिंग आहे त्याचा डबल इफेक्ट द्यायचा आहे. तर त्याचा डबल इफेक्ट लायबिलिटी साईडला एक साधारण कॅपिटलसाठी 5-6 ओळी सोडा आणि तिकडे लिहा आउटस्टँडिंग जनरल एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग जनरल एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग जनरल एक्सपेन्सेस त्याची अमाऊंट आहे 800 रुपये. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस झाल्यानंतर सॅलरीज आहे. सॅलरीज तुम्ही डायरेक्टली 12,000 इक्वली वाटा, 6,000 दोघांना. तर P&Lच्या डेबिटला 2 सॅलरीज दोघांना 6,000 वाटा. तर सॅलरीज दोघांना आपण 6,000 रुपये वाटली. त्याच्यानंतर पुढे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेसला ॲडव्हान्स आहे, तर तो ॲडव्हान्स तुम्हाला लेस करून ॲसेट साईडला दाखवायला लागेल. तर P&Lच्या डेबिटला 2 रेंट अँड टॅक्सेस.
रेंट अँड टॅक्सेसमधनं तुम्ही 900 रुपये वजा करा. 5,900 टोटल अमाऊंट आहे. 5,900तनं 900 रुपये वजा करा म्हणजे 5,000 राहतील. आता हे 5,000 तुम्हाला डिवाइड करायचे, 2,500 आणि 2,500 असे डिवाइड करा. आणि हे जे 900 रुपये आहेत हे तुम्ही ॲसेटला टाका. तर तिथे हेडिंग टाकायचं प्रीपेड रेंट अँड टॅक्सेस 900. फर्निचर नंतर 2 ओळी सोडा. प्रीपेड रेंट अँड टॅक्सेस. ₹900. त्याच्यानंतर डेटर्स आपला ॲसेट आहे, त्याला बॅड डेट्स RDD काही नाही आहे, डायरेक्ट आउटरमध्ये लिहायचं. डेटर्स 31,000. नंतर बँक पण आपला ॲसेट आहे, आउटरमध्ये लिहायचं. नंतर क्रेडिट साईडला पहिलं कॅपिटल आहे, कॅपिटलच्या क्रेडिटला तिथे लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ₹24,000, ₹12,000 आणि ₹5,000. त्याच्यानंतर सेल्स आहे. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला 1,80,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स. $1,80,000. नंतर क्रेडिटर आपली लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 13,500. तर आपली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करून झाली. आता आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहेत. तर पहिली ॲडजस्टमेंट त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो तो इक्वल आहे. नंतर सीला आपण 1 जुलैला ॲडमिट केलं, तर त्याच्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 2 कॉलम केले. नंतर आपली क्लोजिंग स्टॉक आहे. तिसरी ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक 23,500 दिला आहे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय, इथे 6 ओळी सोडा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि केल्या बाय क्लोजिंग स्टॉक. त्याची अमाऊंट आहे 23,500 आणि ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहायचं क्लोजिंग स्टॉक 23,500. क्लोजिंग स्टॉक झाल्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे, रेंट अँड टॅक्सेस पेड इन ॲडव्हान्स. तर ते लेस करून आपण ॲसेटला लिहिले. नंतर 5वी पण झाली, जनरल एक्सपेन्सेस वेअर आउटस्टँडिंग, ते ॲड करून आपण लायबिलिटी साईडला लिहिले. नंतर 6वी ॲडजस्टमेंट, चार्ज डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट द रेट ऑफ 10%. तर आपल्याला फर्निचरवरती 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. तर फर्निचरमधनं आपण डेप्रिसिएशन लेस करूया 1,050 आणि ते P&Lच्या डेबिटला आपल्याला डिवाइड करायला लागेल. 1,050 लेस केले. आता ते 2 पिरियडमध्ये 1,050 आपल्याला डेप्रिसिएशन वाटायचं आहे. तर P&Lच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. तर 1,050 इक्वली आपल्याला डिवाइड करायचं आहे. 1,050 525 525 असं आपण डिवाइड करणार. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आपण डिवाइड केलं. ओके. आता गुडविलची ॲडजस्टमेंट आहे. तर गुडविल तुम्हाला काय करायला लागेल, सॅक्रिफाईस रेशोमध्ये तुम्हाला वाटायला लागेल. तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल लिहायचं आणि ते ॲसेट साईडला दाखवायचं, कारण ते राईट ऑफ करायला इकडे सांगितलं नाही आहे.
मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला राईट ऑफ करायला सांगितलं होतं. तर बाय गुडविल आता हे ए आणि बीमध्ये आपल्याला 1000 अर्धा अर्धा असं डिवाईड करायचं आहे. तर एला 1000चा अर्ध 5000 मिळणार, एला 1000चा अर्ध 5000 मिळणार, बीला पण 1000चा अर्ध 5000 मिळणार. दोघांना 500-500 मिळणार. आणि नंतर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल 1000 रुपये दाखवायचं. तर ही एकच गुडविलची ॲडजस्टमेंट वेगळी आहे, बाकी नेहमीसारखाच प्रॉब्लेम आहे. तर आता आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट झाले. आता आपण क्लोज करूया. सगळ्यात पहिल्यांदी ट्रेडिंग अकाउंट आहे. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल आपण घेऊया. क्रेडिटची टोटल 2,03,500 ही आपण डेबिट साईडला ट्रान्सफर करूया आणि इथे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस प्रॉफिट आला 68,500. हा 68,500 पुढे इक्वली डिवाइड करायचा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन असा आला आपला. आणि हे क्लोज करूया आपण. ओके, तर हे आपला ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट झाला. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला P&L अकाउंटच्या क्रेडिटला इक्वली डिवाइड करायचा आहे. तर P&L अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. तर हा याची जी अमाऊंट आपण काढली आहे 68,500 ती आपल्याला इक्वली डिवाइड करायची आहे. 68,500 डिवाइड बाय 2 34,250 34,250 असा ग्रॉस प्रॉफिट आला. नंतर आता आपल्याला नेट प्रॉफिट काढायचा आहे. तर कालच्या प्रॉब्लेमसारखाच पहिल्या पिरियडचा प्रॉफिट तुम्हाला 2 पार्टनर्समध्ये डिवाइड करायचा आहे आणि दुसऱ्या पिरियडचा प्रॉफिट 3 पार्टनरमध्ये तुम्हाला डिवाइड करायचा आहे. तर आता आपण काय करूया, साधारण प्रॉफिटची अमाऊंट काढूया पहिल्या पिरियडची. पहिल्या पिरियडची टोटल घेऊया. दोन्ही पिरियडची टोटल सेमच आहे. पहिल्या पिरियडची 34,250, दुसऱ्या पिरियडची 34,250. आता पहिल्या पिरियडची टोटल आपण डेबिट साईडला ट्रान्सफर करूया 34,250. आता प्रॉफिटची अमाऊंट आपण काढूया. $34,250 ही डेबिटची टोटल आपण मायनस करूया. तर ती मायनस करून आपल्याला प्रॉफिट मिळतो 22,225. तर 22,225 पहिलं 2 जणांमध्ये आपण डिवाइड करूया. तर 22,225 आपल्याला ए आणि बी मध्ये डिवाइड करायचं आहे.
ओके, इकडे 0.5 येत आहे, तर आपण काय करूया, 1 रुपये कुणाला तरी कमी देऊया. पहिल्या एला आपण 11,112 देऊ आणि बीला 11,113 देऊ. 1 रुपयाने काय फरक पडत नाही. ओके, तर हा पहिल्या पिरियडचा प्रॉफिट 22,225 आपण डिवाइड केला दोघांमध्ये आणि त्याचा जो डबल इफेक्ट आहे तो पी एन एलच्या क्रेडिटला येईल बाय नेट प्रॉफिट. $11,125, 11,112 आणि 11,113. 11,112, 11,113. पहिल्या पिरियडचा प्रॉफिट 2 पार्टनर्समध्ये डिवाइड केला, तसंच दुसऱ्या पिरियडचा प्रॉफिट 3 पार्टनरमध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे. तर पहिल्यांदी क्रेडिटची टोटल घेतली. आता आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. टोटलमधनं डेबिटची टोटल मायनस करायची. तर हा पण तेवढाच आला आहे, तर तो आपल्याला 3 पार्टनर्समध्ये डिवाइड करायचा आहे. तर पण प्रत्येकाला 1/3 मिळणार. मागच्याला हाफ दिला होता, आता प्रत्येकाला 1/3 मिळणार. तर हे 7,408 मिळत आहेत. आता आपली जी टोटल आहे ती 25 व्हायला पाहिजे. शेवटची जी टोटल आहे ती 25 व्हायला पाहिजे. तर आपण काय करूया, पहिले 2 पार्टनर आहेत त्यांना 8 देऊया आणि तिसऱ्याला 9 देऊया. 7,408, 7,408 आणि तिसऱ्याला 7,409. 1 रुपयाने फरक पडत नाही. तर असे आपण डिवाइड केले. तर आपण प्रॉफिट डिवाइड केलेले आहेत. आता त्याचा जो डबल इफेक्ट आहे तो पार्टनर्स कॅपिटलला देऊया बाय नेट प्रॉफिट. पहिला तर दिला, दुसरा पण देऊया बाय नेट प्रॉफिट 7,408. $7,408, 7,408 आणि 7,409 असे आपण प्रॉफिट दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता काय करूया, आता आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटलची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपल्याला लायबिलिटी साईडला टाकायची आहे. पहिल्यांदा आपण क्रेडिटची टोटल घेऊया. $43,020, 31,021 आणि 12,409. तर या क्रेडिटच्या टोटल आहेत त्या आपण डेबिटला ट्रान्सफर करूया. नंतर या क्रेडिटच्या टोटल इथे ट्रान्सफर केलेला आहे आणि याचा बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. $28,020, $23,521
10,909 असे बॅलन्स आहेत आणि ते आता आपल्याला लायबिलिटी साईडला टाकायचे आहेत. पार्टनर्स कॅपिटल, ए, बी आणि सी यांच्या ज्या अमाऊंट आहेत 28,020, 23,521, 10,909 त्यांची टोटल 62,450. ओके, आता आपली बॅलन्स शीट झाली. आता देवाचं नाव घेऊया, बघूया टॅली होते का. $76,705 ॲसेट लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल टॅली होत नाही आहे, काहीतरी मिस्टेक झाली. डेटर्सची व्हॅल्यू 31,000 आहे. आता टॅली आली, 3100 घेतली होती. ओके, तर हा प्रॉब्लेम आपला टॅली झाला. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया आपण. ओके, तर पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला स्क्रीन पाठवतो ग्रुपवरती.
ओके, तर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे, आता मी तो वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 19वा प्रॉब्लेम आहे. ए अँड बी वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ओल्ड रेशो दिला आहे 3:2 आणि विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑक्टोबर 2012 सी जॉईन्स ॲज अ थर्ड पार्टनर. आता इथे पण हा मध्ये जॉईन झालेला आहे. आपलं जे इयर एंड आहे ते 31 मार्चला संपतं आणि नवीन पार्टनर 1 ऑक्टोबरला जॉईन झालेला आहे. तर इथे पहिला पिरियड 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पहिला पिरियड, 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर. दुसरा पिरियड 1 ऑक्टोबर ते 31 मार्च हा दुसरा पिरियड आहे. त्याच्यानंतर आता इकडे नवीन रेशो तुम्हाला 2:1 दिला आहे. तर इथे तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो काढायला लागेल आणि गुडविल जे का असेल ते सॅक्रिफाईस रेशोमध्ये आपल्याला वाटायचं आहे ओल्ड पार्टनर्सना. आता याच्यात तुम्हाला काय काय दिलं आहे, ड्रॉइंग्स आणि कॅपिटल दिलं आहे. ड्रॉइंग्स डेबिटला आहे, कॅपिटलच्या डेबिटला येतील. कॅपिटल क्रेडिटला आहेत ते कॅपिटलच्या क्रेडिटला येतील. नंतर ओपनिंग स्टॉक दिला आहे, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. नंतर परचेस आणि सेल्स दिले, परचेस डेबिटला आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला येतील. सेल्स क्रेडिटला आहेत, ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतील. नंतर वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. फर्निचर ॲसेट आहे आपलं, जनरल एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला. जनरल एक्सपेन्सेस नंतर सेलिंग एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला. डेटर्स आणि क्रेडिटर्स, डेटर्स डेबिटला आहे, आपला ॲसेट आहे. आणि क्रेडिटर्स लायबिलिटी, क्रेडिटर्स क्रेडिटला आहे, ती आपली लायबिलिटी आहे. नंतर कॅश अँड बँक बॅलन्स, कॅश अँड बँक बॅलन्स आपलं ॲसेट आहे. नंतर अमाऊंट ब्रॉड बाय सी फॉर ई शेअर ऑफ गुडविल. आता या प्रॉब्लेममध्ये सी त्यांनी क्लिअर कट म्हटलं आहे, ते त्यांनी गुडविलसाठी आणलेलं आहे. आता ते जे गुडविल आहे त्याचा एकच इफेक्ट येणार आणि तो इफेक्ट काय, आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये सॅक्रिफाईस रेशोमध्ये ते गुडविल वाटायचं आहे. नंतर क्लोजिंग स्टॉक दिला आहे 1,80,000. आता या प्रॉब्लेममध्ये कसं आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण P&L अकाउंट 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलं होतं, तसं ट्रेडिंग अकाउंट पण 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. कारण हे आता कसं करणार. आता या प्रॉब्लेममध्ये बघा, दुसरी आणि तिसरी ॲडजस्टमेंट तुम्हाला काय सांगितलं आहे की परचेस 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत 4 लाख आहेत. म्हणजे आता नीट लक्ष द्या, टोटल परचेस 9 लाख आहेत, टोटल परचेस 9 लाख आहेत. त्याच्यापैकी पहिल्या पिरियडचे 4 लाख आहेत. तर 9 लाखापैकी 4 लाख पहिल्या पिरियडमध्ये येणार आणि उरलेले 5 लाख दुसऱ्या पिरियडमध्ये. तर असं आपल्याला डिवाईड करायचं आहे. सेल्स पण तसंच डिवाईड करायचं आहे. टोटल सेल्स 14 लाख आहेत. 14 लाखपैकी पहिल्या पिरियडमध्ये 6 लाख, पहिल्या पिरियडमध्ये 6 लाख, दुसऱ्या पिरियडमध्ये उरलेले 8 लाख. तर परचेस आणि सेल्स आपल्याला 2 पिरियडमध्ये डिवाईड करायचं आहे. नंतर वेजेस पण तसंच आपल्याला डिवाईड करायचं आहे. वेजेस फ्रॉम 1 एप्रिल टू 30 सप्टेंबर वेअर 60,000. आता टोटल वेजेस 1,40,000 आहे, टोटल वेजेस 1,40,000 आहे. तर टोटल वेजेस तुम्हाला दिलेले आहेत. टोटल वेजेस 1,40,000 आणि पहिल्या पिरियडचे 60,000, म्हणजे दुसऱ्या पिरियडचे 80,000. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला क्लोजिंग स्टॉक 2 दिलेले आहे. एक क्लोजिंग स्टॉक इयर एंडचा आहे, सगळ्यात पहिला जो स्टॉक दिला आहे तो इयर एंडचा आहे. आणि दुसरा स्टॉक आहे तो 6 महिने संपल्यानंतरचा आहे, 30 सप्टेंबरचा. तर आपल्याला ही जी ॲडजस्टमेंट आहे ना, ही तुम्हाला मी केअरफुली करावी लागेल. कशी करायची ते प्रॉब्लेममध्ये सांगेन मी. 5वी ॲडजस्टमेंट जरा वेगळी आहे. 5वी ॲडजस्टमेंट कशी करायची ती तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना सांगेन. नंतर 6वी ॲडजस्टमेंट. आता 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये काय, फर्निचर वर्थ ₹1 लाख वॉज परचेस्ड ऑन 1 जानेवारी. राईट ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट द रेट ऑफ 20% पर ॲनम. आता ही महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. आता आपल्याकडे जे फर्निचर आहे
ते टोटल 2 लाखाचं आहे. 2 लाखाचं फर्निचर आपल्याकडे आहे आणि 1 लाख नवीन आणलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ 1 लाख ओपनिंग बॅलन्स होता. जसं 12वीला आपण सिंगल एंट्रीचे ॲडजस्टमेंट सॉल्व करायचो, टोटल 2 लाखाचं फर्निचर आहे, त्याच्यापैकी 1 लाख नवीन आणलेलं आहे. म्हणजे 1 लाख आधीपासनं होतं. आता जे आधीपासनं होतं त्याच्यावरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन लागणार. जे आधीपासनं आहे त्याच्यावरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन लागणार 1 लाखावरती. आणि जे उरलेलं 1 लाख आहे ते नवीन आपण आणलं आहे 1 जानेवारीला. त्याच्यामुळे त्या मशिनरीवरती 3 महिन्याचं डेप्रिसिएशन लागणार, कारण 31 मार्चला इयर एंड होतं. म्हणजे सोपं आहे, 1 लाखावरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन येणार 20% 20,000. आणि नंतर दुसरं जे 1 लाख आहे त्याच्यावरती 20% 3 महिन्यासाठी. म्हणजे 1 लाखाचं 20% 20,000, 6 महिन्याचं 10,000 आणि 5,000. तर तुम्हाला 20,000 आणि 3,000 हे डिवाइड करायला लागेल. पुढे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, जे मगाशी आपण करायचो की पहिले 6 महिने इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोघांना मिळेल आणि तिसऱ्या पार्टनरला फक्त पुढच्या 6 महिन्याचं मिळणार, कारण पहिल्या 6 महिन्यात तो नव्हता. नो इंटरेस्ट टू बी चार्ज ऑन ड्रॉइंग्स. ठीक आहे, तर आपल्याला ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट आपल्याला चार्ज नाही करायचं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण रेशो काढूया. तर आपल्याला या प्रॉब्लेममध्ये ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दिला आहे. तर आपल्याला काय करायला लागेल, सॅक्रिफाईस रेशो इकडे काढायचा आहे. सॅक्रिफाईस रेशो आपण कसा काढतो, न्यूमधनं ओल्ड मायनस करतो. तर आपण ती एक नोट करूया. हा मनन पब्लिकेशनचा 19वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे ओल्ड रेशो तुम्हाला दिलेला आहे. ओल्ड रेशो 3:2 म्हणजे 3/5 आणि 2/5 हा ओल्ड रेशो आहे. आणि न्यू रेशो हा तुम्हाला 2:2:1 दिला आहे. म्हणजे 2/5 2/5 1/5. आता नीट लक्ष द्या, इथे आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. तर सॅक्रिफाईस रेशोमध्ये आपल्याला काय करायला लागेल, ए आणि बीचा न्यू मायनस ओल्ड म्हणजे 2/5 मधनं 3/5 मायनस करायला लागेल. एक मिनिट, सॉरी, ओल्ड मायनस न्यू करायला लागेल. तर आता एचा तुम्हाला ओल्ड रेशो होता 3/5. त्याच्यातनं तुम्हाला 3/5 मधनं तुम्हाला 2/5 मायनस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 1/5 मिळेल. तर एचा सॅक्रिफाईस रेशो 1/5. तसंच बीचा आपण काढूया. बीचा जो सॅक्रिफाईस रेशो आहे तो 2/5 मायनस 2/5. 2/5 मायनस 2/5 म्हणजे त्याचं उत्तर 0/5 येणार. आता सॅक्रिफाईस रेशो 1:0 म्हणजे गुडविलची टोटल व्हॅल्यू फक्त एला मिळणार, बीला नाही मिळणार, कारण बी काही सॅक्रिफाईस करत नाही आहे. तर जी गुडविलची व्हॅल्यू आहे ती फक्त एला मिळणार.
ठीक आहे. तर आता थोडासा वेळ आहे, आपण ड्रॉ करूया आणि उद्याच्या लेक्चरला किंवा जेव्हा केव्हा असेल त्या लेक्चरला आपण सॉल्व करूया. तर आता पहिलं ट्रेडिंग अकाउंट साधारण 15 ओळींचं. तर इकडे 31 मार्च 2013 आहे. आता जे कॉलम्स आपल्याला करायचे, ते पहिला जो कॉलम आहे तो आहे 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर. फर्स्ट एप्रिल ते 30 सप्टेंबर. दुसरा जो कॉलम आहे 1 ऑक्टोबर ते 31 मार्च. फर्स्ट एप्रिल ते 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर ते 31 मार्च असे कॉलम्स करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर याला 15 ओळी सोडा. 15 ओळी सोडल्यानंतर पुढचं अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण तेच कॉलम करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पर्टिक्युलर्स 1 एप्रिल ते 30 एप्रिल, 1 ऑक्टोबर ते 31 मार्च, पर्टिक्युलर्स 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर ते 31 मार्च. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे अकाउंट बनवायचं आहे याला एक पेज सोडा. पुढचं अकाउंट आपल्याला बनवायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एक पेज सोडून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं. पार्टनर्स कॅपिटलमध्ये ABC हे तिघंजण पार्टनर्स आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि शेवटचं बॅलन्स शीट बनवायची. याला 10 ओळी सोडा आणि शेवटची आपल्याला बॅलन्स शीट बनवायची. बॅलन्स शीट. ठीक आहे. तर आपण काय करूया, हे लेक्चर आजचं संपून टाकूया आणि पुढचं आपण जो प्रॉब्लेम आहे तो पुढच्या लेक्चरला सॉल्व करूया. ओके. तर सगळ्यांना थँक्यू.